नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी कृषी दोस्त सायला स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. विशाल नर्सरी अँड ॲग्रिकल्चर. आमचं लोकेशन आहे एराडवाडी, तालुका पाटण, जिल्हा सातारा. तर शेतकरी मित्रांनो, आमची नर्सरी ही एराडवाडी येथे आहे आणि गेले 25 वर्ष झाले आम्ही या क्षेत्रात आहे. आमच्या नर्सरीला जवळपास 25 वर्ष झालेत. आता आजचा विषय काय आहे ते एकदम महत्त्वाचा आहे आणि सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. म्हणजे काय, मराठी नववर्षाच्या सर्वांना शुभेच्छा. तर आज एकदम अर्जंटमध्ये व्हिडिओ बनवतोय का, तर आता झालंच काल तसं. तर काय करायचं, काल आता तुम्ही बातम्यात वगैरे बघत असाल आणि तुम्ही जर का त्या जिल्ह्यातला असाल, तुम्ही स्वतः सामोरं गेला असाल, तर झालंय कसं की आपल्या आंबा बागेला खूप मोठा फटका बसला. कशाचा, तर पावसाचा. तर आता पाऊस काल झाला कुठं लातूरमध्ये झाला, धाराशिवला झाला, सांगोल्याच्या बऱ्याचशा ठिकाणी झाला, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि जवळपास मराठवाडा रिजनला सगळ्यात जास्त झाला आणि ठराविक कोकणात ठराविक ठिकाणी झाला. तर शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओत आपण काय काय बघणार आहे, तर पहिली गोष्ट, पावसाचा परिणाम आपल्या आंब्याच्या बागेवर कसा होतो, त्यापासून आपण कसं कंट्रोल मेजर केलं पाहिजे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा विसरू नका, जेणेकरून तुम्हाला फायदा नक्कीच होईल आणि इतर शेतकऱ्यांपर्यंत पण पाठवा. कारण वातावरण देतं आहे आपल्याला लय त्रास, त्यापासून आपणच आपला बचाव करणं गरजेचं आहे. एकमेकास सहाय्य करू अवघे धरू सुकंदर, ह्या तत्वावरच आपण आपला इथून पुढचा कालावधी पार पाडणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा विसरू नका. पण पावसाचा इतका फरक पडतोय का, पावसाचा पडतोच, पण त्याचसोबत जे आपलं गारपीट होतं त्याचा खूप वाईट परिणाम होतो आपल्या आंब्याच्या बागेवरती. आता आज काय, इकडे या तुम्हाला दाखवतो. तुम्हाला आता विश्वास बसत नसेल, हे बघा, अजून ह्या पानावरनं वलावा गेला नाही, अजून बी पाणी आहे. हे बघा इकडे बघा, हे आता अजून ह्याला इकडे हे फळ बघा, ह्या फळाच्या जवळपास ह्या वलीमुळे इथं बघा हे फंगल जरा इन्फेक्शन दिसून येतं. आता ह्याचा सर फरक कसा काय पडतो, आता तुम्ही म्हणशीला की तुम्हाला पण माहिती आहे की पाऊस हा वाईटच आहे. कधी तर आपल्या जेव्हा ग्रोथ चालू असत्या किंवा हार्वेस्टिंगला येत असलं तर खूप बेकार अवस्था आहे. पण आता करायचं काय काय आणि कशामुळं होतं, ह्याचा परिणाम काय. आता पाऊस तर आपण काय थांबवू शकत नाही. आता त्या फरक काय होतो, तर सगळ्यात पहिलं काय होतंय, पावसाच्या अगोदर वातावरण कसं होतं, ढगाळ होतं. ढगाळ वातावरणामुळे होतं काय, जे सूर्यप्रकाश आता पडतोय बघा डायरेक्ट, तो होतो कमी. सूर्यप्रकाश जर का कमी असला तर काय होतं, प्रकाश संश्लेषण होतं कमी. आता प्रकाश संश्लेषणचं काय आहे, तर काय आहे, एक प्रक्रिया असते. त्या प्रक्रियेत काय होतं, जे आपलं सूर्यप्रकाश हे झाडातलं पानातलं क्लोरोफिल हे एकत्र येतं आणि त्यापासून अन्न तयार होतं. आता ह्याचा अन्नाचा उपयोग कुठं होतो, हे बघा इकडे दाखवतो. ह्या अन्नाचा उपयोग काय होतं, ही फळं, ह्या फळांची वाढ तयार व्हायला, म्हणजे काय कार्बोहायड्रेट्स तयार होतात, त्यामुळे हे फळाची चांगली साईज वाढते आणि चांगलं ग्रोथ होते. आता ही पहिली गोष्ट काय आली की सूर्यप्रकाश कमी पडल्यामुळे होतं. आता दुसरी गोष्ट काय, पाऊस पडलाय, तो काय एकटा येत नाही, तो काय करतो, तर एक वेगळं वातावरण तयार करतो. म्हणजे असं वातावरण जे आपलं रोगराई पसरायला खूप प्रतिसाद देतं त्याला. म्हणजेच काय, त्यामुळे काय होतं, दमट वातावरण जरा तयार होतं, त्यामुळे काय होतं, रोग वाढतात बरेचसे. आता रोग कुठलं तर आता करप्यानं तर पाक आपल्याला हैराणच करून सोडला. करपा एक पडतो आणि त्यासोबत फ्रूट रॉट म्हणजे फळकूज पण लागते आपल्या आंब्याला. आता झालं, ह्या दोन गोष्टीसाठी आपण काय तेवढंच होत नाही. आता होतंय काय, जर काय आपलं फळ असलं, फळाच्या आत जर का पाणी शिरलं तर काय होतं, साखरेचं प्रमाण आपल्या आंब्या बागेतनं कमी होतं. आता साखरेचं प्रमाण कमी झालं म्हणजे काय, गोडवा कमी, वजनाला कमी भरते आपला आंबा. आता त्यासोबत आणि जर काय झालं, पाणी साठून राहिलं, खूपच प्रचंड पाऊस झाला, पाणी साठून राहिलं, तर त्याचा फटका 100% आपल्या फळाला बसणार आणि फळगळ पण होण्याची शक्यता आहे. आता हे वाचवायचं कसं वाचवायचं, तर ह्या असं काय करायचं, आपला पाऊस झाल्या 24 तास ते 48 तासामध्ये, म्हणजे काय 1 ते 2 दिवसांमध्ये एक आपल्याला फवारणी घ्यायची. कशाची घ्यायची, तर ती बुरशीनाशक. तर बुरशीनाशक कुठलं वापरायचं, तर साप का वापरायचं, त्यात 2 घटक असतात. तर पहिली गोष्ट मानकोजेब, दुसरी गोष्ट कार्बनिझम. आता केमिकल आहे, जरा लय ताण देत नाही डोक्याला, एकदम सांगतो. एक काय असतं, तर कॉन्टॅक्ट म्हणजे काय, जर का वरती त्याचं जर का फंगस असलं तर ते वरचं मारून टाकतं. आणि दुसरा गट असतो सिस्टेमिक म्हणजे काय, स्पेशीच्या आत शिरून जर का काय झाडाच्या आत जर का काय फंगस ग्रोथ होत असेल तर ते मारून टाकते. म्हणजे 2 कामं करते हे एकच आपलं कुठलं, साप. आता दुसरी गोष्ट काय करायचं, तर अशा वेळेस आहे ना, आपल्याला त्यांना वाढीसाठी आणि ग्रोथसाठी एक फवारणी घेणं अत्यंत गरजेचं आहे. तुम्ही म्हणशाला कुठली, तर KO3 म्हणजे काय 13-0-45 आणि त्याचसोबत काय देणं अपेक्षित आहे आपण, तर आपण बोरॉन आणि कॅल्शियम. हे आता तुम्ही म्हणशाला सर दरवेळी झालं तेच आहे मग वापरा ना, का त्याचा चांगला परिणाम तुम्हाला दिसणार आहे.
आता हे सगळं जर का बघता गेलं तर अजून एक टेक्निक खूप उपयोगी पडू शकते, ती कुठली तर बॅगिंग. आता तुम्ही म्हणशीला सर बॅगिंगचा खर्च खूप आहे, जास्त आहे. आता तुम्हाला एक बॅगिंगबद्दल गोष्ट सांगतो. साधारणपणे एक बॅग घ्यायला गेलं आपण, जर का बल्क क्वांटिटीमध्ये असलं, 2.5 रुपये आपल्याला भेटून जात्या. साधारणपणे 2.5 रुपयाच्या पुढे जर काय घेतलं तर फायदा काय असतो, ते तर एक वॉटरप्रूफ बॅग असते. वॉटरप्रूफ बॅग असल्यामुळे काय होतंय, हे आता फळ असलं ह्याच्यावर डायरेक्ट पाण्याचा इफेक्ट होणार नाही. म्हणजे काय, जे आपलं रोग किंवा जे फळ खराब होण्याची प्रक्रिया ना ती जरा कमी होईल हो. त्यानंतर होणार काय काय माहिती आहे का, की आपलं ही गोष्ट झाली, बुरशी वगैरे वाढणार नाही जास्त. आता हे झालं, एकसारखा रंग येतोय आपल्या फळाला, गोडी तर एक नंबर लागते. एवढं सगळं जर का फायदा असलं तर थोडंफार खर्च करायला काय हरकत नाही. जर का तुम्हाला अनुभव घ्यायचा असला, थोड्याशा जागेत ट्राय करून बघा, त्या रिझल्ट कसं दिसतो पुढच्या ह्याच्यात बघा. पण गप्प राहून उपयोग नाही. आता हाय त्याला सामोरं जाणं आपलं काम आहे. कसं ना कसं यंदाचं वर्ष तर लय वाईट आहे. ह्या वर्षी देखील 15 मेला पाऊस चालू होणार, ह्या माझं ना हवामान खात्याचा अंदाज आहे बरं का. आणि आता हवामान खातं आपलं चांगलं झालं आहे. अगोदरच 4 तास मेसेज येतो की 4 तासानंतर पाऊस चालू होणार आहे, आणि त्यांचं बरोबर पण निघतंय. म्हणून जर असं आपण काम केलं पाहिजे. हे एवढ्या जर का गोष्टी केल्या तर ह्या बदलत्या वातावरणात पाऊस जरी पडला तरी आपण करू शकतो. पण जर काय खूपच एक्स्ट्रीम लेवलला पाऊस पडला, गारा खूप पडल्या, तर मग काय करायचं, जी आपली फळं खराब होतील ती वेगळी सॉर्टिंग करून ठेवायची, आणि दुसऱ्या फळांपासून काय होतंय, त्यातलं रोग इकडे तिकडे पसरायला जास्त वेळ लागत नाही, आणि त्याचं नुकसान आपल्यालाच होतं. आणि अशाच व्हिडिओसाठी आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर का व्हिडिओ आवडला असला तर आम्हासनी कॉन्टॅक्ट करा, आणि जी जी तुमची अडचण आहे ते आम्हाला कळवा. जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र. धन्यवाद.